पंढरपुर में किसानों की सरसकट कर्ज माफी की मांग को लेकर सियासी सरगर्मी तेज हो गई है। विधायक रोहित पवार ने आज अन्न त्याग आंदोलन की शुरुआत करते हुए सरकार के खिलाफ मोर्चा खोल दिया है। आंदोलन की शुरुआत से पहले उन्होंने संतघाट के महाराज मठ से आंदोलन स्थल तक एक भव्य रैली का नेतृत्व किया, जिसमें बड़ी संख्या में कार्यकर्ता और किसान शामिल हुए। इस आंदोलन के पीछे मुख्य कारण ये बताया जा रहा है कि राज्य में लगातार बढ़ता कर्ज का बोझ, फसल की सही दाम न मिलना और प्राकृतिक आपदाओं से हुए नुकसान के बाद भी किसानों को पर्याप्त राहत नहीं मिल पाई है। इन्हीं मुद्दे को लेकर किसानों में गहरा असंतोष भी है। विधायक रोहित पवार ने इसी असंतोष और किसानों की समस्याओं को उठाते हुए अन्न त्याग आंदोलन की शुरुआत की है और सरकार के खिलाफ सीधा मोर्चा खोल दिया है। आंदोलन में महाराष्ट्र के अलग अलग जिलों से राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार गुट के पदाधिकारी, कार्यकर्ता और हजारों की संख्या में किसान पंढरपुर पहुंचे हैं। किसानों की सरसकट कर्ज माफी, राहत पैकेज और अन्य लंबित मांगों को लेकर यह आंदोलन किया जा रहा है। साथ ही किसानों की लंबित मांगों को लेकर सरकार पर दबाव बढ़ता दिख रहा है। नसेल आणि तुम्ही सत्तेत असाल तर तुम्ही नेत्यांशी बोलून, मंत्र्यांशी बोलून या जाचक अटी आमच्या शेतकऱ्याला, ज्याच्यात 36 लाख शेतकऱ्यांना फटका बसणार आहे, अशा जाचक अटी लवकरात लवकर त्या ठिकाणी मागे घ्या। मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल? मी आव्हान एवढंच करेल, कदाचित अधिकाऱ्यांनी त्या अटी टाकल्या असतील असं आपण समजूया। सरकारले मुद्दामून त्या टाकल्यात असं आम्ही समजत नाही। त्यामुळे आता वेळ गेलेली नाही, लवकरात लवकर या जाचक अटी तुम्ही मागे घ्या। त्याच्यामध्ये 2019 ची जी कर्जमाफीचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्यांना फक्त 50,000चा लाभ तिथे दिला जाईल। ते सुद्धा ओटीएस मध्ये मेजॉरिटी शेतकरी तिथे जाणार आहेत आणि त्यांना वरचे पैसे भरावे लागणार आहेत आणि आज शेतकऱ्याकडे तो पैसा नाही। आज पाऊस नाही याचा अंदाज सगळ्यांनी सांगितलेला आहे, मग येणारं पीक हातात येणार नाही आणि कर्ज तसंही त्यांना भरता येणार नाही। त्यामुळे त्यासाठी 19ची अट तुम्ही काढावी। ओटीएसच्या बाबतीत सुद्धा 19ची अट तुम्ही काढून आणि कोणालाही तुम्ही असं बोलू नये की आधी पैसे भरा, म्हणजे कर्ज वसुली करा, मग राहिलेले पैसे आम्ही देतो। डायरेक्ट तुम्ही 2 लाख रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये टाका आणि जे रेग्युलर कस्टमर जे शेतकरी आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी तुम्ही 25, 26, 27, 27 म्हणजे जो वर्ष अजून झालं नाही, मग कदाचित तो पैसा आता मिळणार नाही, असे 14 लाख शेतकरी आहेत, ते पुढे ढकलत आहात। ती सुद्धा अट काढून आत्ताच्या आत्ता त्यांना त्या ठिकाणी मदत करावी आणि विमा त्याच्यातल्या ज्या अटी तुम्ही 4 अटी या काढल्या होत्या त्या अटी परत आणण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल आणि 1 रुपयामध्ये विमा देण्यात यावा, अशा आमच्या सगळ्या मागण्या आहेत। जर तसं नाही झालं तर हे प्रतिकात्मक आहे। मला असं वाटतं की प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये लोक हे रस्त्यावर उतरतील स्वतःच्या हितासाठी। मला लोकांना आपल्या माध्यमातून इथे एवढंच सांगायचंय, हा लढा तुमच्या सर्वांचा आहे। आता कुठल्याही प्रकारचं इलेक्शन नाही, पण आता सरकारने जर या अटी काढल्या नाहीत तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही। पुढच्या वर्षभरात पाऊस येणार नाही हे सरकारच सांगते आणि तुम्हालाही अंदाज त्या ठिकाणी येणारं पीक आपल्या हातात येणार नाही। त्यामुळे लढण्याची हीच ती वेळ आणि आज जर आपण लढलो नाही तर उद्या जाऊन तुमची मुलं शाळेत असतील तर फी देता येणार नाही, बऱ्याच अडचणी आपल्यावर येणार आहेत। त्यामुळे या लढ्यामध्ये तुम्ही सुद्धा अराजकीय पद्धतीने सामील व्हा। आपापल्या गावामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, आपापल्या जिल्ह्यात स्वतःसाठी सिस्टमच्या विरोधात हा लढा तुम्हाला सुद्धा लढावा लागेल। आम्ही या पवित्र ठिकाणी लढत आहोत, तुम्ही तुमच्या गावात लढला तरी मला असं वाटतं की याला पुढच्या काही दिवसामध्ये यश आल्याशिवाय राहणार।